नमस्कार, मी विभूती शिंदे आणि मी आता आहे ताज हॉटेलमध्ये, जिथे US इंडिया बिझनेस काउन्सिल पार पडलं. ह्याच्यामध्ये सुरुवातीला अतुल केशव जे अँबॅसेडर आहेत आणि US इंडिया बिझनेस काउन्सिलचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी एक स्पीच दिलं, ज्याच्यात ते म्हणाले की US आणि इंडिया कसं एकत्र मिळून काम करते आणि कसं पुढे जाते. त्यानंतर प्रेसिडेंट आणि CEO ऑफ US चेंबर्स ऑफ कॉमर्स म्हणजे सुझन क्लार्क यांनी AI कोलॅबोरेशनबद्दल सांगितलं की कसं AI महत्त्वाचं ठरेल पुढे येणाऱ्या काळामध्ये. त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की भारत आणि USमध्ये जॉईंट स्पेस व्हेंचर्स पण होतील. याच्यानंतर श्री संजय जाजू जे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे, त्यांनी वेव्सबद्दल सांगितलं. तर वेव्स हे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आहे, जे मीडिया आणि एंटरटेनमेंटसाठी खूप महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. त्यांनी हे पण सांगितलं की 3.5 लाख इंडियन स्टुडंट्स आता USमध्ये शिक्षण घेत आहेत, तर त्याच्यासाठी पण काय कोलॅबोरेशन ते करू शकतात USबद्दल, त्याच्याबद्दल देखील बोलणं झालं. त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की जेव्हा ट्रम्प जिंकले इलेक्शन, त्यानंतर त्यांची मिस्टर एस जयशंकर यांच्यासोबत एक मीटिंग झाली आणि त्याबद्दल देखील त्यांनी थोडक्यात सांगितलं. या सगळ्यानंतर इंडिया US क्रिएटिव्हिटी कॉरिडॉर म्हणून एक पॅनल डिस्कशन झालं, ज्याच्यामध्ये मोठे व्यक्तिमत्व इथे स्टेजवर येऊन डिस्कस करत होते की कसं अटेन्शन इकॉनॉमी ही इम्पेशन्स इकॉनॉमी झाली आहे. आता कसं लोकांचं अटेन्शन स्पॅन हे 4 सेकंडावर आलं आहे आणि मायक्रो ड्रामाज आता लोक जास्त कन्झ्युम करत आहेत. त्यांनी हे पण सांगितलं की कसं AI यूज होतो आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आणि मीडिया आणि कॉन्टेंट पुढे येत्या काळामध्ये कसं होईल आणि कसे ट्विस्ट अँड टर्न्स येतील याच्यामध्ये, ते देखील त्यांनी सांगितलं आहे. याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी हे देखील आले होते. ह्यांनी पण एक स्पीच दिलं, ज्याच्यामध्ये ते वेव्सबद्दल बोलले. त्यानंतर महाराष्ट्र कसं कॉन्ट्रीब्यूट करतं GDPमध्ये आणि कसं जास्त उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं याच्याबद्दल ते बोलले. But it is my duty to tell you that Maharashtra is economic powerhouse of India. Maharashtra accounts for 14% of Indian GDP, 20% of Indian exports, more than 20% of Indian manufacturing output. It accounts for 35% of FDI inflow. Maharashtra is also data center capital of India because Maharashtra accounts for 65% of the data center capacity. Mumbai, all of us know, is financial, commercial and entertainment capital of India. It's also fintech capital. In fact, Maharashtra is soon going to become the steel hub of India. Gadchiroli, which was up till now known for Maoist activities, is now transforming into a very good steel hub. Sambhajinagar is the next EV capital of India. या पूर्ण समिटमध्ये असंच कळलं की भारत आणि अमेरिका हे कसे हात मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, काय काय बदल अजून येतील या दोघांच्या रिलेशन्समध्ये, आणि आपल्याला कळलं की भारत आणि अमेरिका हे कसे पुढे चाललेत आणि कसं जुळवून घेतात एकमेकांशी, कसे त्यांचे ट्रेड रिलेशन्स आहेत आणि कुठल्या पॉलिसीज आणि काय बिझनेस सेक्टरमध्ये बघायला मिळेल भारत आणि अमेरिकेच्या. त्यानंतर हे जे फोरम आहे, हे समिट आहे, ते भारत आणि अमेरिकेच्या नागरिकांना किती फायदेशीर आहे, काय परिणाम होतील, हे जे डिस्कशन्स झाले याचे आणि काय घडेल येत्या काळामध्ये, ते आपण पाहूया. कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे, श्रेष्ठ महाराष्ट्रामधून. धन्यवाद.